कसं आहे समाधान दादाचा जर कामाचा विचार केला तर त्यांची तुलना त्यासोबत होऊ शकत नाही। मला एवढंच म्हणायचं आहे मोदी सरकारला किंवा मालकाला की हेच बोलायचं आहे की गोरगरीब सोनं कमी करावा किंवा महागाई कमी करावा थोड़ा। अभी क्या खाऊं मैं, कुछ चक्कर आ रहा है, सीढ़ी से आए पेट में खाना नहीं है। मोदी सरकार ने हमको बहन माना था, उसके वास्ते हम खाना भी नहीं खाए, चाय भी नहीं पिए। हा तो 2 वाजेचं टायमिंग होतं, थोडंसं टायमिंग मध्ये चेंजेस झाल्यामुळे थोडं महिलांच्या जेवणाची व्यवस्था झाली नव्हती म्हणून तो थोडं परत चालले ते। राजनीती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज सोलापूर शहरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत। आज या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ ती सभा घेत आहे। या ठिकाणी काही महिला आहेत। काय सांगाल ताई, तुम्ही बघितला भाषण ऐकला का मोदी साहेबांचा? नहीं अभी नहीं आया, वो अब जा रहे हैं। नहीं, भाषण तो चल रहा है ना अंदर अब भी चढ़ा, अब भी चलुआ। कब आए आप? अब हम बहुत दोपहर से आए, दोपहर से कितने बजे आए? 12-1 बजे आए। फिर मोदी साहब कब आए? अब आ रहे हो, अब नहीं, भी आ रहा भाषण चल रहा है ना हाँ, उनका? अब भी आ रहा है। आप निकल रहे हो? नहीं लिखा है जरा, सुनने का है जरा, हमारी औरत गई वहां पर जा रहे। सर काय सांगाल सर, काय नाव आपलं? एक मिनिट, काय नाव आपलं? दत्तात्रय डाळे, कुठून आला तुम्ही? पंढरपूर। भाषण सुरू झाला ना सर, काय उशीर झाला जरा, लय जामिंग होता। हा, काय वाटतं यावेळेस कुणाची सरकार येईल? काय माहितीचा महायुती सर, काय करतो आपण? काय माझं दुकान आहे, किराणा दुकान। आपल्याकडे कोण आहेत उमेदवार? आमच्याकडे यशवंत तात्या माने। काय वाटतंय यावेळेस? काय येणार पाडाजर वाटतं सरकार? त्यांचं? दीड वाट काय सांगाल सर, आज मोदी साहेबांचं भाषण सुरू आहे आज जय श्रीराम। जय श्रीराम। माझं नाव आहे दोंडाप्पा परतप्पा मुलगे, मुक्काम पोस्ट सदलापूर, तालुका अक्कलकोट। आमचे अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आज भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी सोलापूरला भेटण्यासाठी आलेले सर्व जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि सगळ्यांना सांगतो मी महायुतीचं सरकार येणारे 100%। सर्वांना शुभेच्छा, जय श्रीराम। परंतु साहेब या ठिकाणी जे लोक होते, अर्धी महिला जे आहेत चालल्यात घरी, नाही नाही, सर्व नागरिक सर्व कुटुंब इथं आहे, तुम्ही चिंता करू नका, महायुतीचं सरकार येणार आहे, मोदी सरकार आहे। यावेळेस कल्याण शेट्टींचा पारडा कुठेतरी जड काय नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूरमध्ये सर्वात जास्त आमदार आपले येणार आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार सर असतील, महायुतीचं सरकार आपलं येणार आहे। मी दोंडाप्पा मुलगे, सर्वांना शुभेच्छा, जय श्रीराम। जय श्रीराम। काय सांगाल सर, कुठून आलात आपण? आम्ही पंढरपूरवरून आलो। पंढरपूर कशासाठी आला होता? इथं नरेंद्र मोदी यांची सभा पाहण्यासाठी आलो। भाषण तर सध्या सुरू झालंय की यार? आता जे आम्हाला उशीर झालाय जरा येण्यासाठी, त्यामुळे जरा काय late आलो। पंढरपूर मध्ये कोणाची हवा आहे? काय पंढरपूर मध्ये फक्त समाधान दादा अवताडे। हा, काय समाधान दादा अवतडेच का? अवताडेच का म्हणजे त्यांना फक्त 2.5 वर्ष काम करण्यास मिळाले। आता मी या ठिकाणी सभास्थळी होतो, परंतु अर्ध्या खुर्च्यात तिथं रिकामा दिसतात। अजून मला काय विषय माहित नाही, मी अजून आतच गेलो नाही तर काय व्यवसाय काय आपलं, काय करतो? मी ड्रायव्हर आहे। ड्रायव्हर आहे। काय समस्या तुमच्या ड्रायव्हर लोकांची? ड्रायव्हर समोर लोकांची समस्या एकच होती की रस्ता पूर्ण बाद होता। आमच्या इकडले बीजेपी आमदार समाधान महादेव अवताडे यांनी रस्त्याची पूर्ण खेडोपाडी गावं 82 खेडे आहेत आमच्या गावाकडे मंगेडा तालुक्यात। पंढरपूर मंगेडा तालुक्यात मिळून 102 खेडे आहेत। एकही गावातला एकही छोटा रस्ता पूर्ण केलेला आहे, पाणी समस्या सोडून दिली आहे। त्यामुळे फक्त बीजेपी समाधान महादेव अवताडे। यावेळेस नानाचे मुलगा जे भालके आहेत ते त्यांना टफ फाईट देऊ शकतात का? 100% देऊ शकते। काय वाटतं, कोण येऊ शकते त्या दोघांना? दोघांमध्येच रेस आहे सध्याला, भगीरथ दादा भालके आणि समाधान दादा अवताडे। काय सांगाल सर, नाव काय? सुनील रमेश शिंदे, कुठून आलात तुम्ही? मंगळवेढा तालुका मरोडे। हा, काय कोणाची हवा तिथं मंगळवेढ्यात? मंगळवेढ्यात हवा समाधान अवताडे। परंतु नानाचे मुलगे जे आहेत भालके, ते टफ फाईट देऊ शकतात का त्यांना? देऊ शकतात की, देऊ शकतात, पण कसं आहे समाधान दादाचा जर कामाचा विचार केला तर त्यांची तुलना त्यासोबत होऊ शकत नाही। नाव काय आपलं, काय नाव? जगदेवी कोळी। आता देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं भाषण सुरू आहे, तुम्ही अर्ध्यात निघत आहे, काय सांगा कशासाठी अर्ध्यात निघाला? अर्ध्यात काय नाही तर आता गर्दी पडते पुरुषांची, लेकरांना, पोरींना, पुरुष मंडळी सगळे असे दान पळाल्यानंतर लेडीज कोणीकडे जायचं म्हणून थोडके लोक काही तसं चालले। भाषण ऐकलं नाहीत का? ऐकलं की आता नाही ऐकलंय मी, ऐकून तर। कुठून आला तुम्ही? हा, आम्ही गोंगड वस्तीवर। हा, काय वाटतं कुणाची हवा आहे त्या ठिकाणी? काय बघा ते तर मी सांगू शकणार नाही हवा कुणाची आहे की, ते आता म्हणा, पण मोदी सरकारने जे कामं केलेत चांगले केलेत, आपलं हे देऊळ बांधलेत, त्याच्यामुळे कोण आहेत महायुतीचे उमेदवार? कोण आहेत तिथं?
तिथं हे नाही आपलं मोदी सरकार उमेदवार कोण आहेत उमेदवार तिथला आम्ही कसं सांगू शकतो. निवडणुकीला कोण थांबलेत काय इथं हा इथं मालक थांबले हा येऊ शकतात कामाच्या जोरावर कामाच्या जोरावर येऊ शकते ती पण शक्यता वाढतावी तसं भाषण झालं एकंदर का आता देशमुख? झालं की काय छान म्हणले? केलेत. काय म्हणले? मला एवढंच म्हणायचं आहे मोदी सरकारला किंवा मालकाला की हेच बोलायचं आहे की गोरगरीब सोनं कमी करावा किंवा महागाई कमी करावा थोडा तेवढंच. आता अनाच गोरगरीब लोक असं धडपड करले म्हणजे एक सोन्यामुळेच हे सोन्यामुळेच वांदा आहे सगळा. मग आज तुम्ही सोलापुरात आला या ठिकाणी मोदीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे तुम्ही अर्ध्यात बाहेर आलात काय नाही ते आता गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही बाहेर थांबलो. आता सभा जर सुटली हा तर बाहेर यायला सगळ्याला चान्स मिळणार नाही म्हणून काय आम्ही- सांगितलं मोदी साहेब काय सांगितलं मोदी एखादा साहेब- मुद्दा सांगा त्यांचा, मोदी- आता आजच्या भाषणातला मोदी साहेबांचा जो मुद्दा आहे तो देशाच्या विकासाला धरून आहे आणि सोशल नेटवर्किंगच्या बाबतीत जर विचार केला तर जागतिक लेवलवर मोदींनी आज इंडियाला बऱ्यापैकी स्थान दिलेलं आहे. त्या अनुषंगानं जे आपल्या भारतातील जे युवक तरुण जे आहेत त्यांना एक बाहेरच्या देशातील जी चाललेली ज्या गोष्टी म्हणजे बोलायचं झालं तर व्यावसायिक गोष्टी असतील नोकरीच्या दृष्टीने असेल तर ते भारतात उपलब्ध करून देण्याची संधी मोदीनं ह्या 5 वर्षात 10 वर्षापर्यंत आता सांगितलं भाषणात हा परंतु त्या ठिकाणी खूप साऱ्या महिला ते बाहेर चालतात हम्म. त्यांना पाणी भेटलं नाही जेवण भेटलं नाही काय? ते आता काही इथल्या दोन वाजता- मॅनेजमेंटचा विषय आहे इथलं हा, हा. तर मॅनेजमेंट बरोबर झाला नाही तुमचं म्हणण्याचं हा हे. मॅनेजमेंटचा विषय म्हणजे आता मोदी आल्यानंतर मॅनेजमेंट पण तिथंच गेला असेल ना मग ह्यांची तर हेळसांड होणारच की इथं. काय जे नाव काय आपलं आमचे नाव रुक्मिणी कुठे आहेत राहायला जुनागड कुल्ला राहते. आता मोदी साहेब आले ते त्यांचं भाषण सुरू आहे तुम्ही बाहेर निघताय का कशाला उशीर झालाय का उशीर नाही ताप आलो लय ताप आलो हा, हा. कधी आलता तुम्ही भाषण ऐकण्यासाठी मी 1ला आले 1:30ला आले. हा उशिरा सुरू झालाय भाषण उशिराच पोरीला ताप आला म्हणून चालली मी चालेल, बस चालेल, बोलतो सर नाव काय आपलं मी ऍडव्होकेट रोहन सोमा. कुठून आला सर भाषण ऐकण्यासाठी? मी जुनावेडी घरकुलवरून आलो. हा काय मुद्दे काय म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारार्थ आम्ही बरेच महिलांना वेडी घरकुलवरून घेऊन आलं. महिलांचा प्रतिसाद चांगला आहे की लाडकी बहिणीचे पैसे भेटल्यामुळं आणि अनेक महिलाही येण्यास इच्छुक होते पण गाड्यांची व्यवस्था नव्हती म्हणून मी त्यांना घेऊन आले नाही तर लाईव्हची व्यवस्था तिकडे आम्ही केलेली आहे. नाही या ठिकाणी खूप साऱ्या महिला जे परत जात आहेत उशीर झाल्यामुळे अनेक हा थोडस टायमिंग मध्ये काय टायमिंग होतं बहुतेक. हा 2 वाजेचं टायमिंग होतं थोडस टायमिंग मध्ये चेंजेस झाल्यामुळं थोडं महिलांच्या जेवणाची व्यवस्था झाली नव्हती म्हणून तो थोडं परत चालले ते. का महायुतीचे उमेदवार या ठिकाणचे जे 11 उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला ते 11चे 11 उमेदवार बहुमताने निवडून येतील सोलापुरात. एकही उमेदवार पडणार नाही. परवा दिवशी राहुल गांधी विरोधी पक्षनेता आहेत त्यांनी त्यांचे सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना चालू करणार आहे म्हटलं प्रत्येक महिलाला 3,000 रुपये मिळणार काय वाटतं आपल्याला मला काय म्हणायचं आहे 3,000 दिलेत त्यांनी 3,000 देऊ किंवा 4,000 देऊ त्याचं भाषण नाही पण काय नाही महागाई वाढली आहे सोन्याचा भाव वाढलाय गोरगरीब काय करावं श्रीमंतांनी सगळं नेसून करून राहू काय शकतात व्यवसाय काय तुमचं काय नोकरी वगैरे काय काय नाही घरीच करून खाता आम्ही ते नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की मी खूप दिवसाने म्हणू शकते असं पण महागाई कमी व्हावं मग सोन्याचा रेट कमी व्हावं एवढंच अपेक्षा आहे बायकांची सगळ्यांची मोदी सरकारकडनं बाकी कशाचं नाही. कशाचं भाव गॅसचे वाढलं? भाव वाढले गॅस किती झालं गॅस आता कमी आहे सध्याला कमी आहे आता 1200 आहे का 1300 आहे नाही का आता 1000 कमी रुपये आहे आता आता सध्या कमी कमी आहे. आहे पण लाडकी बहिणीचे पैसे जमा झाले का? जमातीत वाढलेत का नाही जास्त वाढलाय घर देव मग जमा आहे का पैसे लाडकी बीस बहिणीचे? हाँ हुए खाए जमा हुए 7,500 7,500 के घर का भाड़ा 1,500 हा भरना भरना के भाड़ा भरना महागाई कमी गोर करो गरीब ना. को निस्ता मोदी सरकार ने महागाई कमी करो सारा सोने का दे, रेट बस. कमी करने लगा बस मोदी आए इतना हुए ही. क्या धन कहना को चाहोगे दल- उनसे? मिलना चाहिए हमको क्या महंगाई कम करने का किसको गोर गरीब को घरदार नहीं है उसको घर देने का तुम भाषण सुने बिगर चल रहे हो तुम घर पे जा अभी रहे हो क्या करूँ मेरे को चक्कर आ रहा है शुरू से आए पेट में खाना नहीं है मोदी सरकार ने हमको बहन माना था उसके वास्ते हम खाना भी नहीं खाए चाय भी नहीं हाँ, पिए तो हम भी आप ऐसे बैठे आगे बैठे बैठे जेवण दिलं का इकडे तुम्हाला जेवण दिलं खाल्ली बी नाही कुठं खायचं तोंडच बघायला लागला लोक याने न्याय दिले म्हणतात की याने नाही आम्हाला जेवण नाही. पाणी सुद्धा पिल्लं आज एकादशी आहे तुम्ही एकादशी आज एकादशी पाणी पण पिलो नाही पानी नहीं पानी पानी बाटली आलेला फेकून दिए बेटा पानी पाणी बॉटल क्या करेंगे बोल बोला
ये हमको भान माना मोदी सरकार ने ताकि हमको काय सांगाल? आज आपण मोदींचं भाषण ऐकण्यासाठी आलता, काय आता भाषण सुरू झालंय, आपण बाहेर निघत आहेत, काय सांगाल? नहीं तिने जो बोलना पॉइंट में ये बोलना तो ये बहुत अच्छा है। कहाँ से आए हो आप? हमें कोलकाता से कोलकाता से। यहाँ पे सोलापुर में कहाँ रहते हो? सो अवंती नगर। क्या आप अभी तो मोदी का भाषण जो है शुरू हुआ है, आप बिना सुने ही जा रहे हो? नहीं नहीं, मैं तो मन प्राण उनको सपोर्ट करता हूँ, अच्छा, तो सुनने का और क्या। कैसा लगता है, लोगों का रिस्पांस मिला है क्या सभी हाँ को? मिलेगा, क्यों नहीं, देश के लिए इतना अच्छा काम जो किया उन्होंने।